2 कारली घेतलेली आहेत आणि ही कारली चांगली जून घ्यायची, कोवळी कारली घ्यायची नाहीत. कोवळी कारली असतात ती चवीला थोडीशी कडू असतात, यासाठी चांगली जून बघून कारली घ्यायची आणि ताजी कारली घ्यायची. तर आपल्याला ही आता कापून घ्यायची आहेत. स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी. कारली छान स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत आणि ही अशी पातळ पातळ कापायची. अगदी जितकी आपल्याला पातळ कापता येतील तितकी पातळ कापून घ्यायची आहेत. कारण पातळ कापल्यामुळे काय होतं, ही लवकर भाजली जातात आणि आतमध्ये कच्ची राहत नाहीत. थोडीशी जाड कापली तर आतमध्ये मऊ राहतात, तशीच आणि चटणी टिकायला थोडीशी कमी होते. यासाठी आपण ही पातळ पातळ कापून घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि ह्या कारल्यांवर आपण लावून घेऊया. आता हे मीठ घातल्यानंतर हे सर्व मीठ कारल्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचे आपल्याला. मीठ घातल्यामुळे काय होतं की कारली ही पाणी सोडायला लागतात. कारल्याने पाणी सोडलं की ह्याचा कडूपणा थोडासा कमी होतो, कारली थोडीशी मऊ होतात. मीठ व्यवस्थित कारल्यांना चोळून घेतलेलं आहे. 10 मिनिटांसाठी आपण अशीच ही बाजूला ठेवूया, म्हणजे मीठ आतमध्ये मुरलं जाईल आणि कारल्याचा कडूपणा थोडासा कमी होईल. 10 मिनिटांनंतर कारल्यांनी पाणी सोडलेलं आहे आणि कारली थोडीशी मऊ झालेली आहे. ती थोडीशी अशी चोळून घ्यायची. आता त्याच्यामध्ये पाणी घालूया आणि कारली धुवून घेऊया. हलक्या हाताने अशी चोळून घ्यायची, म्हणजे कारल्याचा कडूपणा सर्व पाण्याबरोबर धुवून जातो. 1-2 वेळा आपण ही कारली धुवून घेऊया. अशा पद्धतीने हे कारल्याचं कडू पाणी निघून जातं. 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे सुरुवातीला मी. 1 मूठभर शेंगदाणे टाकले. सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 छोटा तुकडा सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते पातळ असं कापून घेतलेलं आहे, ते टाकूया. धने 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, मेथी दाणे पाव चमचा, तीळ 1 चमचा, मोहरी अर्धा चमचा. आता हे सर्व आपण 1-2 मिनिटांसाठी परतून घेऊया. गॅस एकदम बारीक ठेवायचा. मसाले हे करपू नाही द्यायचे. शेंगदाणे खोबरं आहे ते थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेऊया. 2 मिनिटांसाठी मसाला भाजून घेतलेला आहे. सर्व मसाला अगदी व्यवस्थित भाजलेला आहे. खोबऱ्याने पण रंग बदललेला आहे आणि शेंगदाणे ते हलके हलके तळले गेलेले आहेत. 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, तो टाकूया. कढीपत्त्याची पाने, मूठभर कोथिंबीर छान हिरवीगार घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे. 3 बुटुक चिंच घेतलेले आहे. चिंचेची चव या चटणीला एकदम छान येते. सर्व कोरडा मसाला आपण अगोदर भाजून घेतला आणि ओला मसाला आता टाकलेला आहे, म्हणजे कोरडा मसाला व्यवस्थित भाजला जातो. आता हे सर्व पुन्हा एकदा 2 मिनिट आपण भाजून घेऊया. कढीपत्ता छान तडतडला पाहिजे, कोथिंबीर पण थोडीशी भाजली पाहिजे, म्हणजे चटणी चांगली टिकते. सर्व मसाले 2 मिनिट परतून घेतलेले आहे. मसाला करपू नाही द्यायचा. समजा तुम्हाला मसाला एकत्र भाजण्यासाठी जमत नसेल तर थोडा थोडा मसाला कोरडा वेगवेगळा भाजून घ्या, पण मसाला करपू नाही द्यायचा. मसाला करपला तर चटणीची चव आपली बिघडेल. तर हे सर्व आपण मसाले आता थंड करून घेऊया. मसाला काढून घेतल्यानंतर पुन्हा 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कारली टाकून घ्यायची. आता कारली ही मी घट्ट अशी पिळून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं जास्त. पाणी ठेवलं तर कारली भाजायला खूप जास्त वेळ लागतो. धुवून घ्यायची आणि घट्ट पिळून घ्यायची. आता कारली आपण ही भाजून घेऊया. गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि कारली भाजून घेऊया. आता कारली भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. 7 ते 8 मिनिट तर कारली भाजण्यासाठी वेळ लागेल आपल्याला. अगदी खरपूस ही भाजून घ्यायची आहे. कारल्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते सर्व निघून गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कारली भाजून घ्यायची आहे. कारली आपण जितकी चांगली भाजू तितकी आपली चटणी जास्त दिवस टिकते. 7 ते 8 मिनिटांनंतर कारली छान तळल्यासारखी भाजलेली आहे. ती कारल्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. कारली अशी छान कुरकुरीत झालेली आहे. तर या पद्धतीने ही कारली अशी भाजून घ्यायची, म्हणजे चटणी चांगली टिकते. तर गॅस बंद करूया आणि ही कारली आहे ती थंड करून घेऊया. आता कढई गरम आहे, थोडी उष्णतेने अजून थोडीशी ही भाजली जातील. मसाला पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे. तर ह्याच्यामध्ये वाफ राहायला नको. वाफ राहिली तर चटणी खराब होण्याची शक्यता असते. तर हे मी वाटून घेते. मसाला वाटून घेतलेला आहे. त्या मसाला वाटल्यानंतरच आपल्याला कारली टाकायची आहे. कारल्याबरोबर वाटला तर व्यवस्थित मसाला हा वाटला जात नाही, यासाठी मी अगोदर वाटून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण कारली टाकून घेऊया. कारली पण पूर्णपणे थंड झालेली आहे. ती टाकून घेऊया. आता पाव चमचा हळद, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 1 चमचा, मीठ अर्धा चमचा. आता हे आपण पुन्हा एकदा वाटून घेऊया. चटणी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि खूप जास्त असं बारीक नाही वाटायची, थोडीशी अशी जाडसर ठेवायची साधारणशी. तर आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी अजिबात कडू लागत नाही. लहान मुले पण आवडीने खातात. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाजीबरोबर तोंडी लावण्यासाठी आणि ही प्रवासात नेण्यासाठी सुद्धा छान टिकते. 1-8 दिवस तर ही चटणी चांगली टिकते.
कारल्याची चटणी आपली तयार झालेली आहे. आपण भाजी रोजच करतो, तर कारल्याची चटणी एकदा करून बघा. या पद्धतीने तुम्हाला नक्कीच कारल्याची चटणी आवडेल.